गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज ही एक किल्ल आणलेली आहे, जे बांबूचे कोंब येतात छोटेवाले, ते त्याची आज भाजी बनवणार आहे. सो त्याच्यासाठी लागणार आहे ते काय काय साहित्य तुम्हाला दाखवणार आहे नंतर. सो हे किल्ल घेतलेले आहे, त्याला आता बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. सो कशी प्रोसेस आहे ती आई तुम्हाला दाखवणार आहे. सो बघा, अशा प्रकारे आपल्याला ते बारीक चिरून घ्यायचं. बघा, असे पाणी घ्यायचं आणि पाण्यात पूर्ण ते टाकून घ्यायचं आपल्याला. हजार फोटी चांगला हा. आता आपल्याला सगळी आहे हे राहिलेलं आहे ते चिरून घ्यायचं आहे आणि हे बघा असे पाण्यात बुडवून ठेवायचं आहे आपल्याला. नंतर दाखवतो तुम्हाला सगळं चिरून झाल्यानंतर. सो ही बघा पूर्ण अशी भाजी चिरून घेतलेली आहे आणि तिला आता एक दिवस अशीच भिजत घालून ठेवायची आहे. सो तुम्हाला ह्याची रेसिपी उद्या बघायला भेटणार आणि याला काय काय साहित्य लागणार आहे ते पण तुम्हाला उद्याच दाखवतो. सो आता अशी चिरून आपल्याला अशी भिजवून ठेवायची आहे पाण्यात. चला उद्या भेटूया. काल सकाळी जे बांबू चिरून घेतले होते ते आहे. काल रात्री जे बांबू चिरून घेतलेले ते बांबू असे पाण्यात भिजून ठेवलेले आहे, जेणेकरून ते भिजणार चांगले असे लाईक फुगतात ते बांबू मग भिजून. आणि त्याच्यासाठी हे घेतलेले आहे चणे, व्हाईट पीस वाटाणे म्हणतात ते, कांदा घेतलेला आहे, मिरची आहे आणि ओलं खोबरं. सो याच्यात आपल्याला रेसिपी बनवायची आहे, ती तुम्हाला दाखवतो रेसिपी. सो हे बघा, आता जे हे कोंब जे चिरून घेतलेले ना, शूट्स बांबू शूट. सो हे बघा, जे मगाशी आपण कोंब चिरून घेतले होते आणि रात्रभर भिजत ठेवले होते ते आता असे पातेल्यात घालून घेतलेले आहे पाण्यामध्ये आणि त्याला आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे चांगली. सो गॅसवरती आता कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपल्या त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं तापायला द्यायचं आपल्याला. हे बघा, आता तेल चांगलं तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे फोडणीसाठी. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला आता मोहरीला चांगलं तडतडून द्यायचं आहे. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यात कांदा घालून घेणार आहोत. सो आता आपल्याला कांदा चांगला लालसर, लालसर असा नाही, परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगल्या प्रमाणे. तर आता बघा, कांदा चांगला परतून झालेला आहे आपल्या तेलामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये ग्रीन चिली घालून घेऊया, हिरवी मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, ती हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. आणि आता हिरवी मिरची पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आपल्याला. हे बघा, असे आहेत जे आपण बांबूचे कोंब आणलेले ना, ते असे भिजत घातलेले किल्ल आपण म्हणतात त्याला. ते असे उकडून घेतलेले आहेत. सो आता आपल्याला कांदा चांगला परतून आणि मिरची परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट पीस घालून घ्यायचे आहे, वाटाणे. आणि वाटाणे पण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. हे बघा, वाटाणे चांगल्या प्रकारे परतून झालेले आपल्या तेलामध्ये. आता आपण किल्लाची बारीक चिरून घेतलेली भाजी आहे ती घालून घेत आहे. सो आता किल्लाची भाजी आहे ती पण कांद्या, वाटाण्या, मिरचीमध्ये चांगली परतून घ्यायची आपल्याला. ही आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे त्याला टाइम नाही लागणार शिजायला. ही पौष्टिक भाजी आहे, चांगली लागते खायला. आणि सीझनमध्ये असल्या भाज्या खायलाच पाहिजे, कारण ह्या पावसाळी भाज्या आहेत. तर आता याला झाकून चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. भाजी चांगली शिजून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळदी ॲड केलेली आहे, हळद पावडर. सो आता आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीचा रंग आहे तो येल्लोइश कलर होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे.
भाजीमध्ये थोडं पाणी आहे, ते आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या. मीठ ॲड केल्यानंतर आपण चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून मीठ सगळीकडे लागणार आहे. सो आता भाजी चांगली मिक्स झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ओलं किसलेलं खोबरं घालून घेत आहोत आणि ओलं खोबरं घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये थोडी साखर घालून घेतलेली आहे, लाईक टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. ही भाजी गोड बनली तर खूप चांगली लागते, नाहीतर लाईक बांबू असतो ना, तो थोडा तुरट असतो, त्यामुळे लाईक थोडी साखर ॲड करायची आहे, लाईक चव बॅलन्स करण्यासाठी. साखर टाकल्यानंतर आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे भाजीला. सो ही अशा प्रकारे भाजी चांगली लागते. तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते पण कॉमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका.